आज महाशिवरात्र आम्ही कोंडाळेश्वर काटाकोंडाळा तालुका जिल्हा वाशिम या ठिकाणी दर्शनासाठी आलो आहे। प्रशस्त दीर्घिका या तिथल्या व्यवस्थापनाने ही सगळी रचना या 2 वर्षात बदलवून टाकलेली आहे। आज इथे भव्य अशी यात्रा आहे। शिवाय बरं दर्शन आलं ते आता काय गावाकडून काय आणलं? गाडी आहे ना? हो आहे। जा मग लवकर काऊन नाही आले रे? नाही, उशीर झाला तर वाशिमला आलतो दवाखान्यात। म्हणजे आणलं दवाखाना केला, मग जाता दर्शन घ्या म्हणलं। या ते हाय रेट आहे, दर महिन्याला या लागते। अरे कोणाकडे आणत असते? काळूशे। बरं ठीक आहे, या मग पाहुणे भेटत आहेत दर्शनाला आलेले। हा परिसर अतिशय निसर्गरम्य असा आहे, प्रशस्त आहे। इथलं हे वैशिष्ट्य आहे, इथे वडाचे झाडं आहेत आणि या बाजूला मोठा हॉल बांधलेला आहे। दर्शनार्थींची रांग इथपर्यंत आलेली आहे। म्हणजे दर्शन घ्यायचे तर अर्धा तास तरी लागूच शकतो आणि त्यामुळे इथे मोठे अवघड आहे दर्शन घेणं। मला व्हिडिओ करायचा आहे, बूट घालून जाता येत नाही। बघतो काय करता येते, कुठपर्यंत जाता येईल। हे वड आहेत, खूप जुने वड आहेत। हे मंदिरही पुरातन आहे। पुरातन म्हणजे काय, अगदी वाशिम जिल्ह्याचा जो ग्रंथ आहे वत्सगुल्म महात्म्य या नावाचा, त्यामध्ये असे म्हटले की वाशिम आणि वाशिमचा परिसर यात जवळपास 109 तीर्थ आहेत। जर आणखी अर्ध तीर्थ असतं तर हे म्हणजे पद्मतीर्थ हे इथलं एक वैशिष्ट्य आहे। तर या वाशिमचा अगदी काशीसारखा उल्लेख झाला असता किंवा तसे महत्त्व प्राप्त झाले असते। कोंडेश्वराचं हे मंदिर आहे, मंदिर पुरातन आहे, दगडी बांधकाम आहे, पण मंदिराला आता सुशोभित केलेलं आहे। सुशोभित करण्याच्या नावाखाली विकृती आलेली आहे, त्यामुळे त्याचा मूळ लूक जो आहे तो राहिलेला नाही। हनुमान मंदिर आणि इथेही मोठी बारवचं पडझड झाली होती,
पुन्हा दुरुस्ती करण्यात आलेली आहे, येत आहे, काम चालू आहे. सध्या पाणी नाही तिच्यामध्ये. हे इथे नरकेश्वर मंदिर, नरकेश्वर हे जरा वेगळंच नाव आहे. मी तरी कुठेही अशा पद्धतीचं नरकेश्वराचं मंदिर पाहिलेलं नाही. इथे रामचंद्राच्या पादुका आहेत. म्हणजे कधी काळी या ठिकाणी रामचंद्र येऊन गेले. हा दंडकारण्याचा भाग आहे, त्यामुळे हे साहजिक आहे. अर्थात हा जो परिसर आहे अतिशय रम्य आहे. याच वेळेस नाही तर अन्य वेळीही इथं आलो तर प्रसन्न वाटते.